पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास अधिक माहिती देतील. प्रशांत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पार्थिवांचे दर्शन घेण्याकरता तिथे दाखल झालेले आहेत. काल ज्या साधारणतः 27 पेक्षा जास्त पर्यटकांवरती जो निष्पाप पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यामध्ये ते त्यांचे प्राण गमावले. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे या सगळ्यांना श्रद्धांजली देण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तिथल्या पोलीस मुख्यालयात दाखल झालेले आहेत. तिथून पोलीस मुख्यालयात ते श्रद्धांजली दिल्यानंतर बाजूलाच असलेल्या रुग्णालयामध्ये जेही जखमी आहे त्या जखमींची विचारपूस करण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाणार आहे. आणि त्यानंतर ते पहलगामला जातील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, एकीकडे बैठकांचे सत्र सुरू आहे, दुसरीकडे अमित शहा यांनी संपूर्ण पर्यटकांना दिलासा देण्याकरता आपल्या हातामध्ये धुरा घेतलेली आहे. आणि ती रात्री उशिराच हे श्रीनगरला दाखल झाले. तरी श्रीनगरला दाखल होऊन त्यांनी सर्वात प्रथम तिथल्या सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची, उपराज्यपाल मनोज सिन्हा असो किंवा मग मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला असो यांच्यासोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत त्या बैठकीच्या सत्रात ते सहभागी होते. आणि सकाळी त्यांनी पुन्हा एकदा माफ करा, थोडंसं थांबवते. आपण ही थेट दृश्य खरं तर आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. अमित शहा हे पोलीस कंट्रोल रूम मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आता ते जे पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय. तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचं कळतंय. यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही पर्यटक आहेत. आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत. पोलीस कंट्रोल रूम मध्ये ते पोहोचले. जवानांकडून देखील त्यांनी अधिकची माहिती घेतलेली आहे, अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती घेतली आहे. सध्या ते मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी अमित शहा तिथे पोहोचलेले आहेत. दरम्यान एकीकडे अमित शहा मृतांना श्रद्धांजली देत आहेत, तर दुसरीकडे जवानांकडून या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. उरीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे. आणि पहलगाम मधलीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. पहलगामच्या जंगलामध्ये, या खोऱ्यामध्ये सध्या जवानांकडून हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवान तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा शोध घेतला जातोय. दरम्यान काश्मीरच्या उरीमध्ये सध्या 2 दहशतवाद्यांना त्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे. ताकि कोई इस एरिया से भाग न सके। और हुआ है 26 लोगों की मौत हुई है और